प्रारंभे विनंती करू गणपती विद्यादया सागरा अज्ञानत्व हरोणी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र दयाठविता घडे महापुण्यासी नमस्कार माझा ज्ञानेश्वरा श्री पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। ज्ञानेश्वर महाराज की जय। पाहे पाध्वजेचे चिरगुट राया जतन करिता कष्ट करिता कष्ट तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित मुद्रांकित मसी पत्र ते केवढे रावो चालवी अपुल्या पाडे तैसा मी एक पतित परी मी तुझा मुद्रांकित बाप रखुमा देवी वरुदा सांभाळावे अपुल्या ब्रिदा तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। पंढरीनाथ भगवान की जय। श्री संत तुकाराम महाराज की जय। श्री संत मोतीराम महाराज की जय। काल आपण ज्ञानेश्वरी मध्ये 4थ्या अध्यायातील 11व्या श्लोकापर्यंत पाहिलं. यरवी तरी पाही जे माझ्या ठाई भजती तया मिही तैसाची भजे. या ओव्यावरचं निरूपण राहिलं होतं. सर्वप्रथम आज नवमी तिथी आहे आणि जे वडील आदरणीय सूर्यप्रकाश शहाजी गुट्टे यांचा 3रा पुण्यस्मरण दिवस आहे. सकाळच्या वातावरणामध्येच आणि जीवनभर ज्ञानेश्वरीवरती प्रेम असणारं जीवन, तर आज त्यांचं पुण्यस्मरण आहे. तर त्यांच्या चरणी प्रथमतः नतमस्तक होतो. यरवी तरी पाही जे जैसे माझ्या ठाई भजती तया मिही तैसाची भजे. भगवान म्हणतायत मी अवतार कशासाठी घेतो, माझी मूर्ती प्रगट झाल्यानंतर काय काय होतं हे भगवंतांनी सांगितलं. आणि त्यानंतर सांगितलं की माझी अशी मूर्ती काम करत असताना मला कोण ओळखतंय. जो ओळखतो तो विवेकी आहे. आणि तो विवेकी
कशा कशा प्रकारचा असतो हे भगवंतांनी कालच्या ओळीमध्ये सांगितलं. आता म्हणतायत यरवी तरी पाही. यरवी याशिवाय जे जैसे माझ्या ठाई, जे माझ्या ठिकाणी जसे आहेत, भजती तया मीही तैसाची भजे. हे माझं भजन ज्या पद्धतीत करतात त्याच पद्धतीत मी त्यांच्या सोबत व्यवहार करतो. म्हणजे मी काही विशेष व्यवहार करतो असं म्हणत नाही, जशास तस. देखे मनुष्य जात सकळ, हे स्वभावता भजनशील, झाले असे केवळ माझ्याची ठाई. भगवान म्हणतायत, माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, देखे मनुष्य जात सकळ. याचा अर्थ होतो मनुष्याची सर्व जात ही स्वभावानं भजनशील आहे. परंतु ज्या वेळेस व्यक्तीच्या मूल स्वभावावरती इतर गोष्टींचा प्रभाव पडतो आणि त्या प्रभावामध्ये स्वभाव येतो, त्यावेळेस स्वभाव बिघडतो. म्हणजे जगातला प्रत्येक जन्मलेला मनुष्य हा भजन त्याचा मूल स्वभाव. परंतु संस्काराचा त्या ठिकाणी प्रभाव असेल, अज्ञानाचा प्रभाव असेल किंवा संगतीचा प्रभाव असेल, तो भजनापासून दुरावलेला आहे. मुख्य भजन हा त्याचा काय आहे? स्वभाव. आणि साधू संतांचं काय काम असतं महाराज? जीवाला मूल स्वभावाला आणणे, इतर प्रभावाचा जे काही परिणाम आहे त्या परिणामापासून जीवाला वाचवणे हे संतांचं. भगवान म्हणतायत हे स्वभावता भजनशील, झाले असे केवळ माझ्याची ठाई. जे दुष्ट कार्य करतात ती सुद्धा देव म्हणून कशाची तरी प्रार्थना करतात. भानगड एवढीच आहे की त्यांना कळत नाहीये ते चूक करतात. राक्षसांना देव म्हणून व्यवस्थित भजन करतात आणि राक्षसी नीतिमत्तेचं आचरण करतात, परंतु उद्देश मात्र ईश्वराला संतुष्ट करणं हाच असतो. कळत नाहीये तो भाग वेगळा. जे बुद्धी, मग ते कशा पद्धतीत त्यांना कळत नाहीये? परी ज्ञाने विन नाशिले. त्यांचा स्वभाव भजनशील आहे, पण नासलेत कशानं? ज्ञाने विन नाशिले, जे बुद्धी भेदासी आले. खूप महत्वाचा विषय, जे बुद्धी भेदासी आले. भारतीय संस्कृतीमध्ये जन्मले प्रत्येकाला विचार करण्यासाठी लावणारी ही ओवी आहे. कारण आपण लहान असताना घरी लेकराला शिकवतो शुभम करोती कल्याणम. ते आपल्या सोबत बसलेलं असतं महाराज. रामायण ऐकतं, ज्ञानेश्वरी ऐकतं, परंतु ज्यावेळेस ते 20 वर्ष बाहेर राहतं त्यावेळेस पुन्हा घरी येऊन बापाला म्हणतं देव असतं का? म्हणजे मूळ स्वभावानं भजन करणारा मुलगा बाहेरच्या संस्काराच्या प्रभावात जातो आणि भगवंताच्या अस्तित्वावरच प्रश्न उभा करतो. कारण एक मूळ ज्ञानाचा नाश झालाय आणि बुद्धिभेदाचा प्रभाव झाला. बुद्धिभेद करणारे काय करतात? पहिल्यांदा विचारतात तुमचा देव दिसतोय का? देव दिसत नाही म्हणणाऱ्यांना मी स्पष्ट सांगू इच्छितो, फक्त भारतीय संस्कृतीनं मानलेले देव दिसतात, बाकीच्यांची तर फोटो पण नाही. आमच्या मूर्त्या पण आहेत, फोटो पण आहेत आणि त्यांची चरित्र पण आहेत जी आदर्श आहे. रामाचं चरित्र, राम आज रामायणाच्या रूपानं जशाच तसे आहेत, अनंत काळासाठी प्रेरणा देतील. बासरी घेतलेला आणि सुदर्शन घेतलेला कृष्ण अनंत काळासाठी प्रेरणा देण्यासाठी आपल्याला भागवताच्या रूपानं आणि भगवद्गीतेच्या रूपानं उभा आहे. परंतु सामान्य जीव जे भगवद्गीतेच्या भावार्थ रामायणाच्या सहवासात आलेच नाहीत, ते बुद्धिभेदाला अडकतात. त्यांना ज्यावेळेस म्हटलं जातं देव वगैरे काही नसतं,
आणि असतं तर मग तुझ्याबद्दल असं का घडलं? एखाद्या सात्विकाचं नाव घेतात आणि त्याच्याबद्दल असं का घडलं मग? कारण कर्मयोग त्यानं कधी वाचलेलाच नसतो, तो बुद्धिभेदात सापडतो. आणि कालपर्यंत भजन करणारा उद्या येऊन प्रश्न विचारतो, देव आहे. दुर्दैव काय आहे? संस्काराचा प्रभाव आहे, दुष्ट संस्काराचा आणि ज्ञानाचा अभाव आहे. त्यामुळं काय होतं? तेनेची त्या कल्पिले अनेकत्व, म्हणून अनेक देव म्हणतो. आणि अनेक प्रकारच्या विचारांवरती तो स्थिर राहतो. ईश्वराच्या अस्तित्वावर प्रश्न उभा. म्हणून अभेदी भेदू देखते, म्हणून मी अभेद असणारा परमात्मा माझ्या ठिकाणी सुद्धा ते भेद पाहतात. यया अनाम्या नाव ठेविते, म्हणून मी अनाम असणारा, मला नाव नसणारा मी, मला नाव ठेवतात. देवी देवो म्हणती अचर्चा ते, देवदेव करणं एक अज्ञान आहे. बरं, हे काय आहे? अज्ञान आहे महाराज. देवाची भक्ती करावी, तीर्थयात्रेला जावं, पण देवदेव करालोय म्हणून देव एकच असतो, अनेक नाहीये. देवी देवो म्हणती अचर्चा ते, चर्चा करत असताना अहो भगवंत ईश्वरीय तत्व ज्यावेळेस दृष्टिक्षेपात येतं त्यावेळेस शब्द संपतात, आणि शब्द संपतात त्यावेळेसच ब्रह्म प्रगट झालेलं असतं. परंतु शब्दांना त्यावरती चर्चा करतात असंही म्हणतायत. जे सर्वत्र सदा सम, एथ विभाग अधमोत्तम, मतीवसे संभ्रम विवंचिती. जे सर्वत्र सदा सम. यावर्षी कोरोनाचा प्रभाव आहे, आणि एक व्हिडिओ फिरत होता बघा. पोलीसवाल्यानं वारकऱ्याला अडवलं आणि सांगितलं, जळी विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला. तो ज्ञानी वारकरी आग्रह करतो का मला जायचंयच म्हणून? त्यानं त्या अधिकाऱ्यातच विठ्ठल बघितला आणि निघाला. कारण विठ्ठल जळी स्थळी आहे, तो तिथं आहे असं नाही, तिथं आहे तो अज्ञानाला दाखवण्यासाठी. बरोबर. बुद्धिभेद ज्यांचा होऊ शकतो त्यांना दाखवायचंय की इथं आहे. कारण काही जणांना कशाचे बी सबूत लागतात, त्यांच्यासाठी तो द्यावा लागतो. जे सर्वत्र सदा सम, तेथ विभाग अधमोत्तम. तिथं हा देव उंच हा कमी, तो चैतन्य आहे, तो सर्व ईश्वर. वसे संभ्रम विवंचिते, बुद्धीच्या वशामध्ये जाऊन, आत्मज्ञानाच्या प्रभावाच्या दूर जाऊन ते अशा परिणाम स्वीकारतात जे मूलतः नसतात. अशा प्रकारे भगवान म्हणतायत की ज्यांना ईश्वर समजत नाही त्यांच्याबद्दल, आणि ते का समजत नाही याचं विवेचन माऊलींनी सुंदर केलेलं आहे. यानंतरचा श्लोक. कांक्षन्तः कर्मणां सिद्धिं यजन्त इह देवताः, क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा. मगनाना हेतु प्रकारे यथोचिते उपचारे, मानिली देवतांतरे उपास्थिती. मानिली देवतांतरे तेथ जे जे अपेक्षित, ते तैसेची पावती समस्त. तेथ जे अपेक्षित परित्ते कर्म फळ निश्चित ओळखतू. परिते कर्म फळ निश्चित ओळखतू. वाचून देते घेते अणिक, निभ्रांत नाही सम्यक. वाचून देते अणिक निभ्रांत नाही सम्यक.
एथ कर्मची फळ सूचक मनुष्य लोकी एथ एथ कर्मची कर्मची फळसूचक फळसूचक मनुष्यलोकी. जैसे क्षेत्री जे पेरिजे ते वाचून आनन निपजे जैसे जैसे जे पेरिजे ते आनंद निपजे. का पाहिजे तेची देखिजे दर्पणाधारी का पाहिजे तेची देखील ना तरी कडे या तळवटी जैसा आपुलाची बोलू किरटी नातरीकडे यात तळवटी जैसा आपुलकी पडी साधू होऊन उठी निमित्त योगी पडी बडी साधू होऊन तैसा समस्ताया भजना मी साक्षीभूतू पै अर्जुना तैसा समस्ताया भजना मी साक्षी तू ये पै अर्जुना एथ प्रतिफळे भावना आपुलाली एत प्रतिफळे भावना मग नाना हेतू प्रकारे यथोचित उपचारे. भगवान म्हणतायत ज्यावेळेस देवतांतर वाटत आणि ज्यावेळेस अधम आणि उत्तम ही मानसिकता मतीमध्ये स्थिर होते, एकत्वापासून मनुष्य भरकटला जातो, त्यावेळेस ईश्वराच्या आराधनेसाठी तो काय करतो. मग नाना हेतू प्रकारे, मग त्याला वाटतं देव म्हणजे उद्देश पुरवण्याचं ठिकाण. आणि मग हा देवाच्या पाया पडलं की बोरला पाणी लागतंय, त्या देवाच्या पाया पडलं की नोकरी लागते, असं काहीतरी विचार येत असतात. मग नाना हेतू प्रकारे यथोचित उपचारे, त्या पद्धतीचं. मग कसं असतं माहितीये का, त्या देवाला गेले की ह्याचा निवद, ह्या देवाला गेले की हे फूल. भगवान म्हणतायत पत्रम पुष्पम फलम तोयम, हे भजावया मिश केवळ. परंतु या ठिकाणी म्हणतायत देवानुसार विभाग हे अस्थिर भक्त करत असतात. मानिली देवतांतरे उपाशिती. मग देवतांतरे अनेक देव आणि देवादेवातलं अंतर असं ज्यांना वाटतंय त्यांच्या उपासनेचा प्रकार असा भेदयुक्त असतो. एकाच हातात दोन कलरची फुलं घेऊन तू काही म्हणत नाही मी, नाहीतर म्हणण्याचा उद्देश वेगळा होईल. परंतु भेद केला जातो महाराज दर्शन करत असताना. या देवाला ह्या रंगाचं फुल, त्या देवाला त्या रंगाचं फुल. आपण करतो की नाही? एकच देव या भावनेवर स्थिर असावं आणि व्यवहार म्हणून वेगवेगळे फुलं दाखवणं चूक नाही, परंतु मनामध्ये वेगळेपणा ठेवू नये, महत्वाची गोष्ट आहे. तेथ जे जे अपेक्षित ते तैसेची पावती समजत. मग अशी भक्त जी उद्देशानं उपासना करतात त्यांची उपासना व्यर्थ जाते असं म्हणले नाहीत भगवान. काय म्हणले? ते तैसेची पावती समजत, त्यांना ते तसं मिळतं. म्हणून तर नवसाला पावणाऱ्या देवापाशी गर्दी जास्त असते. परिते कर्मफळ निश्चित ओळखतो, परंतु ते मिळालेलं भगवंताची कृपा नाहीये, ते कर्मफळ आहे. मग ते उपासना हे कर्म असेल किंवा संचित हे कर्म असेल, परंतु परिणामात जे मिळालंय ते कर्मफळ आहे. वाचवणी देते घेते अनेक निभ्रांत नाही सम्यक. येथ कर्मची फळ सूचक मनुष्य लोकी. मनुष्य लोकांमध्ये फळाकडे निर्देश कर्मच करत. म्हणजे एवढा पदाला जायचं असेल तर हाच अभ्यास करावा लागतो, हे कर्म आहे. त्या ठिकाणी जायचं असेल तर हे करावं लागेल, कर्म आहे. म्हणजे फळापर्यंत जाण्यासाठी कर्मच सूचित करतं.
इतर कोणत्या गोष्टीची सूचना कर्म फळापर्यंत नेत नाही. अशा प्रकारे भगवान म्हणतायत, वाचोनी देते घेते अनेक, निभ्रांत नाही सम्य. देणं आणि घेणं याला कर्मच कारण आहे, याशिवाय व्यतिरिक्त गोष्टी नाहीत. म्हणून मृत्यूभूमीला कर्मभूमी म्हटलं जात. भगवान म्हणतायत, जैसे क्षेत्री जे पेरिजे ते वाचून आण निपजे. शेतामध्ये सोयाबीन पेरल्यानंतर तूर उगवली की नाही पाहता येत नाही. जे पेरलंय तेच उगवलंय का पाहता येतं, दुसरं नाही पाहता येत. ते वाचून आण निपजे, का पाहिजे तेची देखीजे दर्पणाधारे. आता आरशा पुढे आपला चेहरा आणला आणि म्हणलं आपण आपले मित्र कसं काय दिसणार आरशात, तसं नाही होणार. ज्याच्या तोंडापुढे आरसा आहे तोच दिसतो. माऊली म्हणतायत, ना तरी कडया तळवटी, जैसा आपुलाची बोलू किरटी. दरीच्या ठिकाणी कड्यावर जायचं, मोठ्यानं आवाज द्यायचा, जो आवाज आपण दिलाय तोच येतो. कडया तळवटी, आपुल्याच आवाजाचा काय येतो, पडी साधू होऊनी उठी, निमित्त योगे आवाज घुमतो. तसं कर्म घुमतं, त्यावेळेस फळ येतं जशाच तस. ऐसा समजता या भजनी, अशा प्रकारे समजता या भजनी, त्या भजनी फल हेतू अपेक्षित भजन, जे देवता अंतरानं केलं जातं. वेगवेगळे देव मानून अपेक्षेनं भजन केलं जातं. मी साक्षीभूत पै अर्जुना, मी साक्षीभूत मी पाहतोय. एथ प्रतिफळे भावना आपुलाली. म्हणून भगवान म्हणतात, जाकी रही भावना जैसी, प्रभू मूर्त देखी ती न तैसी. भावना जशी आहे देव तसा आहे, अशा पद्धतीमध्ये भगवान म्हणतायत. त्यानंतर चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्म विभागशः, तस्य कर्तारमपि मां विद्य कर्तारमव्ययम्. आता याची परिजान, चारी आहे ती वर्ण. आता सृजिले म्या गुणकर्म विभागे, सृजिले जी प्रकृतीचे आधारी, गुणाचे व्यभिचारी. जे प्रकृतीचे आधारे, कर्मे तदनुसारे विवंचिली. कर्मे तदनुसारे एथ एकची हे धनुष्य पाणी, परिजाहले गाच भूवर्णी. एत धनुष्य पाणी, ऐसे गुणकर्मी कडसनी केली सहजे. ऐसे कर्म घडतनी सहजे. म्हणून ऐके पार्था, हे वर्णभेद संस्था. हे पार्था, हे वर्णभेद संस्था. मी करता नव्हे सर्वथा याची लागी. मी करता आता याची परिजान, चारी हे वर्ण, सृजिले म्या गुण कर्म विभागे. आता याच पद्धतीनं, कारण काय, गुणानुसार भावना, भावनेनुसार जशास तस. आणि या पद्धतीनंच मी काय केलेले आहे, चारी वर्ण, वर्णांचं मी सृजन केलेलं आहे, जे गुणाच्या आधारानं कर्माच्या विभागानं केले. इथंच भानगड झालेली आहे. चार वर्ण म्हटलं की लोकांना वाटतं हा म्हणजे तो म्हणजे तोच. ब्राह्मण म्हणजे ब्राह्मणाच्या घरी जन्मला की ब्राह्मणच, क्षत्रियाच्या घरी जन्मला म्हणजे क्षत्रियच, असं नाही. क्षत्रियाच्या हातात घरी जन्मलंय, पण आपली सावली बघितली तरी भिवून पळतं, त्याला क्षत्रिय म्हणता येतं का?
सामान्याचं संरक्षण करेल तर क्षत्रिय. ब्राह्मणाच्या घरी जन्माला पण 12 वाजता उठतोय, त्याला ब्राह्मण म्हणता येईल का? नाही. म्हणजे कर्मानं, गुणानं तो त्या ठिकाणी काय आहे? विभाग आहे. मग सामान्य घरी जन्मलाय पण अभ्यास वेदशास्त्रांचा आहे. आता आपण आपले जे महर्षी आहेत, वाल्मिकी ऋषी ब्राह्मण होते का जन्मता? नाही. कोणी होते महाराज, ज्यांना शूद्र म्हटलं जातं. परंतु महर्षी वाल्मिकी रामायणासारखा ग्रंथ लिहिला. म्हणजे ही जी काही विभागणी आहे ही जातीवरती नाही, कर्मावरती आहे, गुणावरती आहे. सृजिले म्या गुण कर्म विभागे. जे प्रकृतीचे आधारे जो कर्माचा विभाग आहे आणि गुणाचा विभाग आहे त्याला आधार कोण आहे? माझा आधार आहे म्हटले नाहीत. आधार काय? प्रकृतीचा आधार आहे. गुणाचेनी व्यभिचारे. प्रकृतीचा आधार असल्यानं आणि गुणाच्या व्यभिचारानं, शब्द काय वापरलाय? व्यभिचारानं. कारण मूल स्वभाव काय? भजन जात. मनुष्य जातीचा मूळ स्वभाव कोणता आहे? भजनाची जात. परंतु प्रकृतीच्या आधारानं गुणात प्रवृत्त होतात त्यावेळेस मात्र व्यभिचारी कर्म. भगवंताच्या भजनाशिवाय केलेली कर्म हे व्यभिचार आहेत. मनुष्यानं भजन करणं हा मुख्य धर्माचार आहे आणि ते न करता इतर कर्म करणं हा व्यभिचार. कर्मे तदनुसारे विवंचती. परंतु त्याच गुणानुसार कर्म विवंचना केली जाते. तेथ एकची हे धनुष्य पाणी परी झाले गा चहुवर्णी. मूळ एकच आहेत. मूळ कोण आहे? आपण सांगत असता ऐकत असताना पण बघा आपण म्हणत असतो किंवा सांगितलं जातं महाराज लोकांकडून, मूळ सर्व चारही वर्ण हे ब्राह्मणच आहे. ब्राह्मण म्हणजे काय? ब्रह्म जाणणारे ब्राह्मण, ब्रह्माचं आचरण करणारे ब्राह्मण म्हणजे ते मूल स्वभावाला आहेत. भजन हा मूल स्वभाव. म्हणजे त्याच ब्राह्मणापासून ज्यांचा मूल भजन हा स्वभाव आहे त्यांच्यापासूनच शूद्र प्रवृत्तीनं शूद्र झाले, इतर प्रवृत्तीनं इतर वर्ण झाले. परंतु ते मूळ कोण आहेत? भजन हा मूल वर्ण आहे, ज्याला ब्राह्मण म्हटलं जातं. आलं का लक्षात? एथ त्यानंतर म्हणतायत ऐसी गुण कर्म कडसनी केली सहजे. अशी गुणांच्या कर्मानं काय केलेली आहे? कडसनी केलेली आहे. म्हणून ऐके पार्था. हे वर्णभेद संस्था. म्हणून पार्था ऐक, ही जी काही वर्णभेदाची संस्था आहे ना, मी करता नव्हे सर्वथा याची लागे. यात मी करता नाही, स्वतःला काढून घेतलं. कारण काय सांगितलं? प्रकृतीच्या आधारानं गुणाच्या व्यभिचारानं जीव कर्मात प्रवृत्त होतो. म्हणून आता काही लोक म्हणतात ही वर्णभेद संस्थेनं अन्याय केला म्हणून ही मोडून टाकायची. वर्णभेद संस्थेला तुम्ही वरवर बघितलं म्हणून ती अन्यायकारक वाटली. कोण वर्णभेद संस्था मोडू शकतं सांगा बरं? कुणामध्ये हिंमत आहे मोडण्याची? कशी मोडू शकतं? एखादा व्यक्ती आहे, त्यानं पाप केलं, 22 लोकांना मारलं, तो शूद्र आहे कर्मानं, त्याला जेलमध्येच घालावं लागेल ना. वर्णभेद संस्था मोडायची म्हणून काही त्याची आरती करता येते का? त्याला जेलमध्ये घालणं म्हणजे वर्णभेद संस्थेचं पालनच करणं आहे ना. एखादा ज्ञानी आहे, त्याचा आपण सत्कार करतोय म्हणजे त्याला ब्राह्मण म्हणून पूजा करतोय, वर्णभेद संस्थाच आहे ना. कुणीही मोडू शकत नाही. फक्त कळत नाही म्हणून मोडायची म्हणतात. कळत नाही आता. भगवान म्हणतायत प्रकृतीच्या गुणानं आधारानं कर्म करतात म्हणून मी तिथं करता नाही. कसं आहे? करवीचा पांडुरंग म्हणून लोक कर्मातून मुक्त होतात. आता आतंकवाद्यानं माणसं मारले, करता करवीचा पांडुरंग आहे का? मग आतंकवादी सोडून द्यावा लागेल. प्रकृतीच्या आधारानं तो मूल कर्मापासून, त्याच्या मूल स्वभावापासून भरकटलाय. तो मूल स्वभावावर जर असतात तर मी करताय.
परंतु तो मूळ स्वभावापासून भरकटल्यामुळं त्याच्या कर्माचा सर्वस्वी जिम्मेदार तो आहे. अशा प्रकारे भगवान म्हणतायत. त्यानंतर न मां कर्माणि लिम्पन्ति न मे कर्म फले स्पृहा इति मां योऽभिजानाति कर्मभिर्न स बध्यते. हे मजचिस्तव जाहले परिम्या नाही केले. हे मजची स्तव जाहले ऐसे जेणे जाणितले तो सुटला गा. ऐसे जेणे जाणितले सुटला. हे मजची स्तव झाले, माझ्यामुळंच झालेत. मी नाकारलं नाही देवानं. लोक म्हणतात आपला काही संबंध नाही बा. देवानं सांगितलं माझ्याशिवाय हे होत नाही. कारण ईश्वर तत्व असल्याशिवाय देह कर्म करू शकतो का? देव नसताना देह काय कर्म करतो महाराज? काही नाही, नालीत टाकलं तरी ग बसतो तो. म्हणजे ईश्वर असल्यामुळेच घडतंय. देवानं स्पष्ट सांगितलं पण मी करता नाही. कसा कर्म नाही? परी म्या नाही केले. कारण माझा आधार घेऊन, कधी कधी कायद्याचा आधार घेऊन लोक बेकायदेशीर वागतात. तसं माझा आधार घेऊन ही प्रकृतीच्या प्रभावात काम करतात. म्हणून मी तिथला करता नाहीये आणि त्या कर्मफळापासून सुद्धा मी वेगळा आहे. कसं देवानं बाजूला का आहेच, असंच आहे. म्हणून कर्मयोग लक्षात येत नाही माय बाबा. ऐसे जैने जाणितले. आणि अर्जुना हे ज्याला कळालं ना तो सुटला गा. तो सुटला. बाकीचे अडकले. बाकीच्यांना कर्मबंधन सुटत नाही. ज्ञानेश्वरी मध्ये कसं आहे, माऊली उदाहरणांसह त्या ठिकाणी सांगत असतात. त्यामुळं आपण अर्ध्या तासामध्ये आपल्याला काही मागचे संदर्भ हे विवेचन नेमकं कोणत्या संदर्भाला धरून चालू आहे, वेळ मिळाल्यानंतर मागचे भाग ऐकत चालायचं किंवा ज्ञानेश्वरी पारायण हा अध्याय पूर्ण वाचायचं. कारण 20-20 वया गेलं तर थोडस काही विषय वेगळे बदलत नसल्यामुळं नेमकं मागचा संदर्भ काय लक्षात येत नाही. त्यामुळे काय चालू आहे कधी कधी अडचण येऊ शकते लक्षात येण्यासाठी. त्यामुळे थोडस पारायण करायचं. परंतु हा कर्मयोग इथं आहे. तो सुटला गा. कोण सुटतो? आणि हे ज्याला कळतं तो बिनधास्त कर्म करतो महाराज. त्याच्या हातानं मग किती माणसं मेले तरी चालतं. हनुमंताच्या हाताने किती राक्षस मेलते, काय झालं नाही त्याला. असं असतं. चांगलं बी झालं आणि वाईट बी झालं तरी काही फरक पडत नाही, कारण तो सुटला. त्यानंतर आपण पसायदान घेऊया. आता विश्वात्मके देवे येने वाग्यज्ञे तोषावे तोषोणी मज द्यावे पसायदान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी
डोलते जे अर्णव पियुषांसी चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाहि सदा सज्जन सोय रे होतु किं बहुना सर्वसुखी पूर्ण होऊनितिः लोकी भजिजो आदिपुरुखी अखंडित आणि ग्रंथ हो बजिविये विशेषी लोकी ये दृष्टा दृष्ट विजये हो आवेजी एथ म्हणे श्री विश्वेश्वरा हा होईल दान बसावो येणे बरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे बरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे बरे ज्ञान देवो सुखिया झाला तथास्तु 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 रामकृष्ण. तर या पद्धतीत प्रत्येकानं स्वतःला सोडवणं हे महत्वाचं आहे. 24 सुंदर ठिकाणी आपलं पारायण सुटलेलं आहे. ऐसे जेणे जाणीतले तो सुटला गा. संत सुद्धा म्हणतात आपुली आपण करा सोडवण. जन्माला आलेल्या प्रत्येकानं स्वतःची सोडवण करायची आहे आणि ती सोडवण कशी होते हे माऊलींनी या ठिकाणी सांगितले. सोडवण कराही म्हटले आणि सोडवण कशी होते हेही सांगितलंय. त्यामुळं सोडवण महत्वाची आहे आणि कशी सोडवण करून घ्यायची आहे याबद्दल प्रत्येकाने स्वतःची करावी. जगाची नंतर तर ती करण्यासाठी प्रत्येक जीवानं कटिबद्ध असावं हीच अपेक्षा आहे. धन्यवाद.